नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. चला तर हे बघा, हा रेडीमेड गळा आहे. तर याची हे बघा, गळ्याची रुंदी ही जास्त येते कधी पण. तर हे बघा, ह्या गळ्याची रुंदी आहे 6 इंच. आडवे आपण माप घेतलेले आहे. तर हे आपले अस्तर आहे. तर बघा, अस्तरचं मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंच. हे बघा, अशा प्रकारे आपण टिक करून घ्यायची आहे. तर घडी आहे आपली 9.5ची आणि उंची आहे आपली हे बघा 14 इंच ब्लाऊजची. तर आता हे बघा, मध्यभागी 2 ठिकाणी आपण कट देऊन घेतलेत, कारण की आपल्याला मध्य शोधायचं आहे. तर हे बघा, आपले 2.25 इंच गळा आहे. तर 2.25 म्हणजे 4.5 इंच आपला गळा होतो आहे. तर हे बघा, आता आपल्याला तेवढाच गळा ठेवायचा आहे. तर हे बघा, तर ह्याची किती आहे, तर 6 इंच आहे. तर 1.5 इंच आपल्याला जास्त गळा पसरून होते. तर हे कसं कवर करायचं हे आपण पाहूया. तर हे बघा, ह्याची घडी घालायची आणि खालची जी डिझाईन आहे त्याच्यावर बरोबर हे बघा, वरची डिझाईन अशी आली पाहिजे आणि याला आपण पिना लावून घ्यायचे. हे बघा, बरोबर व्यवस्थित अशी आपली वरच्या बाजूची डिझाईन ही खालच्या बाजूवर बसली पाहिजे. म्हणजे आपला काय होतं की गळा पुढं माग होणार नाही. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित खालच्या बाजूच्या अगोदर डिझाईन पाहिजे, वरच्या बाजूला बरोबर ती बसवायची आहे. तर आता आपण पिना लावून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे. तर हे बघा, आता आपल्याला व्यवस्थित असं वरच्या बाजूने आपण कट करून घेतलेलं आहे. अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेला आहे. कधी पण काय करायचं, अस्तर कट करताना ब्लाऊजचं कापड गळ्याच्या हे बघा, जास्त कधी पण ठेवायचं आहे. कधी पण हे बघा, मी किती जास्त कापड ठेवलेलं आहे, कारण की जर आपण ते कवर करायचं म्हणजे आपल्याला जास्त ब्लाऊज पीसचं कापड जास्त असं बाजूला लागतं. तर हे बघा, आपण 2.25 इंचवर एक टिक करून घ्यायची आहे ब्लाऊजच्या डिझाईनपासून. हे बघा, अशा प्रकारे तिरपा असं रेषा आखून घ्यायची आहे. हे बघा, आणि आता त्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. आता आपण पिना बाजूला काढून घेतलेले आहेत. आपण गळ्याला जिथं आपण टिकील तिथं कट करून घेतलेला आहे. आणि हे बघा, हे बघा, जो मध्य भाग आलता तिथं बरोबर हे बघा, अशा प्रकारे ब्लाऊज पीसचं कापड ठेवून द्यायचे आणि त्याला पिन लावून घ्यायचे. हे बघा, पिन लावून आपण चारी बाजूने आपण पॅक करून घ्यायचं आहे, कारण की गळा हलू नये बाजूला म्हणून. बऱ्याचदा काय होतं, गळा पसरून जर आला तर आपली डिझाईन कट होते, असं काय बरेच प्रॉब्लेम येतात. त्यासाठी हे बघा, अशी ट्रिक तुम्ही जरूर वापरा. तर हे बघा, आपण गळ्याला चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण शिलाई घालून घ्यायची आहे ब्लाऊज. हे बघा, गळ्याला चारी बाजूने. हे बघा, आपली गळ्याला शिलाई घालून झालेली आहे. आता पिना काढून घ्यायचेत आणि हे बघा, गळ्याचे हे बघा कापड कट करून घ्यायचे. हे बघा, कापड कट करून घ्यायचे. आता गळ्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचे. आता गळा सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित असं सरळ करून घेतलेला आहे. एका बाजूचा दाब मी बसवून घेतलेला आहे. बघा, एकीकडचा दाब मी बसवून घेतलेला आहे आणि आता गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित अशी आपण गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, चारी बाजूने आपण शिलाई घालून झालेली आहे आपली पूर्ण गळ्याला. आता काय करायचं, हे बघा, व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची. आता अस्तर बरोबर ब्लाऊज पीसचं कापड पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, पॅक करून घेतलं. राहिलेलं जे ब्लाऊज पीसचं कापड आहे ते अस्तर बरोबर आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, कट करून घेतलं. खाली पाठीची पट्टी बसवून घेतलेली आहेत आणि टक्स पण देऊन घेतलेले आहेत आपण पाठीच्या भागाला. तर कसे वाटले मला डिझाईन नक्की सांगा. आपल्याला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.